क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर। MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विद GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, AutoCAD, कोर जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, हरड़, मालवड़। फोन नंबर 9423304274। आज जागतिक योग दिवस हा आपण भारताच्या कानकोपऱ्यात साजरा करत आहोत। देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून योगाचं महत्त्व हे आपल्याला ह्या दिवसाच्या माध्यमातून अजून अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्यांनी वर्षानुवर्ष सुरू ठेवलेला आहे। आपल्या सगळ्यांचं आयुष्य आरोग्यदायी जावं आणि कुठल्याही व्यसनाच्या आधारे न जाता एक चांगलं आणि आरोग्यदायी जीवन आपण जगावं असा एक चांगला संदेश पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून देशवासियांना दिला गेलेला आहे आणि त्या माध्यमातून हा योगा दिवस आपण साजरा करतोय। प्रत्येक क्षेत्रातला व्यक्ती कुठल्याही पक्षाचा असो तो हा योगा दिवस साजरा करत असताना आज आपल्याला दिसतोय। म्हणून ह्यासाठी जेवढे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचे आभार मानायला पाहिजे तेवढे कमीच आहे। आणि अशा पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घेणारे अगर आपल्याकडे पंतप्रधान असतील, नेतृत्व असेल, तर त्यांच्या बाबतीमध्ये किंवा त्यांची तुलना देशी ब्रँडी बरोबर करणारे संजय राजाराम राऊत सारखे कार्टे यांच्या हे व्यसनाधीन किती झाले असतील किंवा चुकून ह्यांचा कुठलाही व्हिडिओ योगा करत असताना कधीही तुम्हाला दिसणार नाही, कारण का ह्यांची आसनच वेगळी आहेत। आमच्या मराठवाड्यामध्ये टँगो पंच नावाचं एक लोकप्रिय अशी देशी दारू आहे। आम्हाला आतापर्यंत वाटलेलं की संजय राजाराम राऊतला 90ची सवय आहे, पण हल्ली टँगो पंचचा आधार घेऊन भाषणाला उभे राहतात असं आम्ही ऐकलेलं आहे। आणि त्याचाच इफेक्ट, टँगो पंचचा इफेक्ट आपल्याला वर्धापन, पाक सेनाच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने षण्मुखानंद हॉलमध्ये दिसला। म्हणून अशा पद्धतीने अगर आपल्याला चांगलं काय बोलता येत नाही, चांगल्याला चांगलं म्हणता येत नाही, योगा दिवस साजरा करत असताना चुकून नाही मातोश्रीमध्ये साजरा करत असताना तुम्हाला दिसणार नाही, हा भांडूपच्या देवानंद कधी तुम्हाला साजरा करत असताना दिसणार। आणि म्हणून देशी दारू आणि देशी ब्रँडी मध्येच ज्याला जास्त रस आहे त्यांनी देशाच्या पंतप्रधानांवर बोलण्याची हिम्मत पण करू नये, एवढं मी आवर्जून या निमित्ताने सांगेन। त्याचबरोबर काल अरविंद केजरीवालजींबद्दल जो कोर्टात निकाल आला, मला आठवतं देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहाजींनी स्पष्ट सांगितलेलं, एका इंटरव्ह्यू मध्ये मी पाहिलं की ईडी आणि CBI बद्दल जे आमचे विरोधक
जे आरोप आमच्यावर सातत्याने करतात की हे ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग करतात, पण अमित शहाजींनी तिथे स्पष्ट केलेलं की कोणाला काय वाटत असेल त्यांनी कोर्टाचा आधार घेऊ शकतात, कोर्टामध्ये जाऊन आपली बाजू मांडू शकतात आणि कोर्टाला जे योग्य वाटतं ते त्या पद्धतीने निर्णय देऊ शकतात. आणि तशाच पद्धतीचा निर्णय काल अरविंद केजरीवालजींबद्दल कदाचित दिला असेल, पण ह्याचा हा अर्थ होत नाही ज्या आविर्भावात हा सकाळी संजय राजाराम राऊत मोठं छाती ठणकावून सांगत होता की हा सुटला तो सुटला, अरविंद केजरीवाल असतील, संजय राजाराम राऊत असेल, हे सगळेजण बेलवर बाहेर आहेत. यांचा त्या आरोपांवरून सुटका झालेला नाही. तारखांवर अजूनही जायला लागतं, बेलचे कंडिशन असतात, ते कंडिशन टाकून ह्यांना बाहेर पाठवलेलं आहे. म्हणजे ह्यांनी तो घोटाळा केलाच नाही हे जे काय म्हणण्याचा जो प्रयत्न या संजय राजाराम राऊतचा सकाळी होता, तर त्याला कदाचित न्यायाचा किंवा कायद्याचा कमी अभ्यास असेल 90च्या आणि टँगो पंचच्या इफेक्टमुळे. म्हणून त्याला सांगेन की बेल वर बाहेर असणं आणि सुटका होणं याच्या जमीन आसमानचा फरक आहे. ते पहिलं समजून घ्या आणि मगच आपलं थोबाड या ईडी सीबीआय आणि या सगळ्या बाबतीमध्ये उघडा. धन्यवाद. अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल बोलताना संजय राऊत असे म्हणाले की देशामध्ये गेल्या काही वर्षात डोंबाऱ्याचा खेळ सुरू झालाय आणि ईडी सीबीआय हे सरकारच्या तालावर नसतात. आता तरी यांनी ईडी आणि सीबीआय या प्रकरणातून बोध घ्यावाले शहाणा. काय शहाणं? मी तेच तर तुम्हाला आता म्हटलं, ते बेलवर बाहेर येणं म्हणजे तो घोटाळा मी केलाच नाही असं कुठेही सिद्ध होत नाही. आज पण दारू घोटाळ्या संदर्भात अरविंद केजरीवालच्या ना कोर्टात जाऊन तारखांवर हजर राहायला लागेल. खिचडी घोटाळा आणि पत्राचालच्या घोटाळ्यामध्ये संजय राजाराम राऊत आज पण तारखांवर जातो. म्हणजे बेल मिळणं म्हणजे काय तुम्ही त्या आरोपांवर सुटका होण्यासारखं नाहीये. म्हणून जो आमच्यावर वारंवार जो आरोप होतोय ते ईडी सीबीआय वापरतात, म्हणजे मग कोर्टातून मग तुम्हाला आधार मिळतोय ना, मग कशाला आमच्यावर आरोप करण्याची हिंमत करतायत? तुमची अगर बाजू सत्य असेल तो कोर्ट ऐकून घेईल. शिवसेनेचा मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये रामदास कदमांनी भाजपवर काही आरोप की भाजपचा शिवसेनेमध्ये हस्तक्षेप वाटतोय आणि हा हस्तक्षेप आता थांबवला पाहिजे अशी मागणी त्यांनी थेट जाहीर मंचावरून एकनाथ शिंदे केली. बघा असं आहे, महायुतीच्या कुठल्याही नेत्यांनी काही बोललं तर ते आम्ही महायुतीचे जे आमचे वरिष्ठ नेते जेव्हा बसतील तर त्याबद्दल आम्ही चर्चा करू आणि मार्ग काढू. त्याबद्दल मीडियामध्ये बोलून आपल्याशी आपल्या समोर आरेला कार्य करून आम्हाला आपल्या सगळ्यांची टीआरपी वाढवण्यामध्ये काही रस नाही. आम्हाला जे बोलायचं आहे, आम्हाला जे व्यक्त व्हायचं आहे ते आमच्या महायुतीच्या समन्वय बैठकीमध्ये करू. रवींद्र चव्हाण आरोप करताना पाहायला मिळत आहे. रवींद्र चव्हाणांवर पण आरोप करताना ते पाहायला मिळत आहे. निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांचे पण आपण द्वंद्व पाहिले होते, संघर्ष पाहिला होता. कुठला संघर्ष नाही बाबा, हे घडवलेले तुमच्या लोकांचे विषय आहेत. रवी चव्हाण साहेब हे आमच्या घरचा एक व्यक्ती आहे, कोणाचा संघर्ष नाही. तुम्ही कुठल्याही बद्दल आपलं मत व्यक्त करणं म्हणजे संघर्ष होत नाही. आणि रवी चव्हाण साहेबांसारखा संघटनेचा जुडलेला माणूस हा कोणालाही त्रास देतो तर त्यांच्यामुळे कोणाला त्रास आहे असं काही आम्हाला मान्य नाहीये. जे जे बोलतायत, हा उदाहरण आता मी रामदास कदमजींबद्दल तुम्ही उल्लेख केलेला, बॉल कुठे दुसरीकडेच तुम्ही घेऊन गेलात. हा असा विषय नाहीये, जे आहे चर्चा आहे. आणि रवी चव्हाण साहेबांबद्दलची रवी चव्हाण साहेब कोणाला कुठे कुठे मदत करतात हे चांगल्या पद्धतीने सगळ्यांना माहिती आहे आणि आम्हाला सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. म्हणून चांगल्या माणसाची बदनामी नको आणि उगाच ह्याच्यात मिठाचा खडा नको, एवढंच मी सांगितलं. ठीक आहे ना, तक्रार करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण त्या तक्रारीच्या नंतर जे काही दखल घेतली जाईल आणि त्यावर जे काही बाजू मांडता येईल, म्हणून बोलतो ना, आम्हाला महायुतीमध्ये आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही बंद दाराआड करणार आहोत, आमच्या योग्य व्यासपीठावर करणार आहोत. त्यासाठी मीडियाच्या समोर आणि टीव्हीच्या समोर तमाशा करण्याची आम्हाला कोणालाही काही गरज नाही. महायुतीतलेच नेते आता महायुतीबद्दल टीका टिप्पणी करतायत. विधानसभेच्या अनुषंगाने जागांची मागणी केली जाते.
त्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर कुठेतरी महायुतीमध्ये अस्वस्थता काय आहे, कारण का तुम्हाला महायुतीबद्दल आम्हाला अगर तुम्ही आमच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारत राहाल तर आम्हाला त्याबद्दलची उत्तर द्यायला लागतात. नाहीतर आम्हाला राज्याचे प्रगतीबद्दल, विकासाबद्दल, राज्याच्या महत्वाच्या प्रश्नाबद्दल अगर प्रश्न विचारले गेले तर मी त्याच्यावर उत्तर देऊ. तर ह्याचं श्रेय आमच्या मीडियातल्या मित्रांना दिलं पाहिजे. बघा, रामदास कदमजी हा राज्याचे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी अगर काही गोष्टी व्यक्त केल्या असतील, मग राष्ट्रवादी बद्दल असेल, भारतीय जनता पक्षाबद्दल असेल, आमचे वरिष्ठ त्यांच्या बरोबर बोलतील आणि त्याच्यावर तोडगा काढतील. पण त्याच्यावर त्या एकता कपूरची सास भी कही बहू आहे असे सिरीज चालवण्याची गरज नाही 100 एपिसोडची. जे बघा, असे कुठली बघा अशी विनंती केली असेल तर करणाऱ्या लोकांना विनंती करण्याचा म्हणजे हक्क आहे. विनंतीची दखल घ्यावी की नाही घ्यावी हे आमचे केंद्रीय पातळीवरचे लोक बघून घेतील. त्याच्यावर आपण बोलणं बरोबर नाही. रामदासनं असं देखील म्हटले की सर्वे करायला उशीर केला आणि जे सर्वे झाले त्याच्यामुळे आम्हाला उमेदवार बदलावे लागले. त्याचा कुठेतरी आम्हाला फटका बसला. 4 ते 5 जागा अजून देखील आमच्या निवडून आल्या असतील. बघा, रामदास कदमजी राज्याचे विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत, ज्येष्ठ मंत्री राहिलेले आहेत. अगर त्यांनी काही सूचना केल्या असतील, काही खतखत व्यक्त केली असतील तर त्याचा आदरच करायला पाहिजे. पण ह्याबद्दलचं उत्तर, ह्याबद्दलचे आमच्या लोकांची भूमिका ही मीडियाच्या समोर न बोलता हे आम्ही महायुतीच्या व्यासपीठावर एक दुसऱ्याची बोलू. पद्धतीनं सत्तेचा गैरवापर करून जर सर्टिफिकेट दिले गेले असतील तर त्याची चौकशी व्हावी आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात जे काही आंदोलन सुरू आहे तिथे राज्याच्या प्रमुखांनी भेट द्यावी अशी मागणी पंकजा मुंडेंनी. योग्य मागणी. जसं मराठा समाजाच्या काळात जरांगे पाटलांचं जेव्हा आंदोलन सुरू होतं तेव्हा सन्माननीय मुख्यमंत्री साहेब स्वतः तिथे गेले होते. मग आता जे ओबीसी च्या हक्कासंदर्भात अगर आंदोलन सुरू आहे त्याहीबद्दल मुख्यमंत्री साहेब निश्चित पद्धतीने विचार करतील आणि जातील असा माझा विश्वास आहे. शेवटी राज्याच्या सगळ्याच समाज घटकांना एकत्र घेऊन राज्याचा विकास करणं हे राज्याचा प्रमुख म्हणून त्यांचा हक्क आहे आणि अधिकार आहे. शक्तीपीठ जो महामार्ग आहे त्याचं कुठेतरी वाद पाहायला मिळतो. शेतकरी कुठेतरी नाराज दिसत आहेत भूसंपादनासंदर्भात. सरकारकडनं असं सांगितलं जात आहे चंद्रकांत दादा असेल किंवा मग दादा भुसेंकडनं की भूसंपादन आहे ते आम्ही थांबवलं आहे. मात्र नेमकं स्थगिती संपूर्ण शक्तीपीठाला आहे की नेमका सध्याला भूसंपादन? आता मला त्याच्याबद्दलची माहिती नाहीये. फक्त मला एवढंच एक स्पष्ट भूमिका सांगू शकतो की राज्य सरकार असो केंद्र सरकार असो कोणाचाही हक्क न मारता आम्हाला विकास करायचा आहे. प्रत्येकाला आपला हक्क, मग कोणाची जमिनी जात असे. आता उदाहरण आमच्या कोकणामध्ये N66 मुंबई गोवा हायवे पण गेला तेव्हा आम्ही अतिशय यशस्वी पद्धतीने प्रत्येकाला प्रत्येकाचा मोबदला देऊन अधिकार आणि अपेक्षापेक्षा जास्त मोबदला तेव्हा लोकांना दिला गेला आणि आज तो महामार्ग तयार होतोय. म्हणून कुठेही अगर महामार्ग बनत असेल, विकास होत असेल, लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय राज्य सरकार केंद्र सरकार कुठलंही पाऊल उचलणार नाही. एवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगू शकतो. सरकारने एक निर्णय घेतला होता आरक्षणाच्या संदर्भात आणि त्यांच्या आरक्षणाची मर्यादा 65% वरती दिली होती. न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे तिथलं जे आरक्षण अतिरिक्त देण्यात आलं होतं ते रद्द करण्यात आलंय. तशाच प्रकारचं 50% वरचं आरक्षण महाराष्ट्रात सुद्धा देण्यात आलं. कुठेतरी या निर्णयाचा सुद्धा पुनर्विचार होऊ शकतो. हे लक्षात घ्या, कुठल्या अटींच्या खाली ते कोर्टाने निर्णय घेतला तो कोर्टाच्या निर्णयाचा अभ्यास पहिला आपल्याला करायला पाहिजे. उगाच आपण त्याबद्दल बोलून बिहारची परिस्थिती वेगळी आहे, महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे, तामिळनाडूची परिस्थिती वेगळी होते. म्हणून मला असं वाटतं की त्या जजमेंटचा पहिला अभ्यास केल्यानंतरच भूमिका मांडावी असं मताचं मी आहे. यावरतीच बावनकुळेजी असं म्हणतायत की 50% वर जेव्हा आरक्षण जातं ते कोर्टात टिकत नाही. बिहारचं त्यामुळे टिकत नाही. तर महाराष्ट्राचं आता सध्या तरी 50% वर गेलेलं आहे. इकडे सरकार प्रयत्न करते प्रदेशाध्यक्ष अशा प्रकारचं. ठीक आहे ना, आमच्या प्रदेशाध्यक्षांची ती भूमिका असेल, त्यांचा त्याच्याबद्दलचा अभ्यास असेल आणि राज्य सरकारमधल्या तज्ञ लोकांचा एक भूमिका असेल. शेवटी सगळ्या लोकांना एकत्र आणून कुठल्याही त्या आरक्षणाला गालबोट लागता कामा नये एवढी काळजी आम्ही घेतली पाहिजे. एवढी भूमिकेची आम्ही लोक आहोत.
तर अटल सेतूवरती नवी मुंबईकडे जो एक्झिट आहे तिकडचा रस्ता खचलेला गेला पण भेगा पडल्या पहिल्याच पावसामध्ये अशा प्रकारची परिस्थिती झाली आहे. तुम्ही पाहणी करणार का काय नक्की तुमच्याकडे असं काय झालं असेल तर योग्य डिपार्टमेंटशी बोलून लोकांची गैरसोय होऊ नये त्याच्याबद्दलची काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ. वाढवण बंदराला मान्यता देण्यात आली आहे. 76,000 कोटींचा प्रकल्प आहे 60 वर्षापासून होती. तुम्ही आता विकास प्रकल्पाबद्दल म्हणत होता. या निर्णयाकडे कसं कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. जसा आम्ही कोकणामध्ये रोजगार निर्मिती व्हावी ही पालघर पासून ते तळ कोकणापर्यंत आमच्या सगळ्या जणांची भूमिका आहे आणि त्या निमित्ताने या वाढवण बंदराला भूमिका आपली मान्यता दिली गेलेली आहे. आता आमची अपेक्षा आहे की लवकरच आमच्या तळ कोकणामध्ये येणाऱ्या ग्रीन रिफायनरी संदर्भात पण सकारात्मक पावलं उचलली जावी आणि तिथे पण तो प्रकल्प सुरू व्हावा अशा पद्धतीच्या प्रयत्नामध्ये आम्ही लोक आहोत. वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे त्या स्थानिकांना ठाकरे गटाचा इथे ते ठाकरे गट हे सुपारी घेऊन काम करणारा एक गँग आहे ती. आता सकाळी मी ऐकलं संजय राजाराम राऊत काहीतरी कोयता गँग हे मंत्रालयाचं बोलतात. मग त्याच्या मातोश्री मधल्या गांजा गँगला कधी बंद करणार तो? आणि म्हणून मला त्याला असं म्हणणं आहे की उभाटा हे कसं सुपारी घेऊन प्रकल्पांना विरोध करतं आणि त्यांची ती भूमिका लोकांना पटली नाही म्हणून आज पालघरचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचा आहे आणि मोठ्या ताकदीने निवडून आमचे डॉक्टर सावरा आलेले आहेत. म्हणून उभाटाची ती भूमिका लोकांना मान्य नव्हती म्हणून लोकांनी त्यांचा उमेदवार नाकारला आणि आमचा निवडून दिला. आणि ज्या भूमिकेवर आम्ही निवडणूक लढलो, मुद्द्यांवर निवडणूक लढलो, त्याच्यामुळे तर आम्हाला आता लोकांना पाहिजे ते द्यायला पाहिजे. जसं इथे वाढवण बंदरला मान्यता दिली तसंच रोजगार निर्मितीसाठी आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये लवकरच रिफायनरी प्रकल्प यावा त्या दृष्टीकोन आम्ही पावलं उचलणार. अमित शहांची भेट एकनाथ खडसेंनी घेतली आहे. समजायचं का लवकर प्रवेश आता तरी? आता मी दिल्लीला एक हॉटलाईन कॉल करतो आणि जे उत्तर येईल ते तुला सांगतो. आपल्या नेरिमन पॉइंट मध्ये बसून दिल्लीला हॉटलाईन कॉल करतो. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल असं कळतंय. माझ्या गळ्यात आता चेन पण नाही हो. म्हणून जे प्रश्न आपल्या चौकटीच्या बाहेरचे आहेत ते विचारून उपयोग नाही. म्हणून मला असं वाटतं की जे होईल ते राज्याच्या हितातच होईल. वारंवार तुमच्या नावाची चर्चा होत असते यावेळेला तरी बघा एक लक्षात घ्या, जे प्रश्न तुम्ही सागर बंगल्याला विचारलं पाहिजे, वर्षा बंगल्याला विचारलं पाहिजे ते नेरिमन पॉइंटला या ऑफिसमध्ये विचारू नका असं मुद्दा आहे.